तर आम्हाला न्याय मिळाला नाही तर याची पुढची भूमिका जी असेल ते सर्व आमची बायका मुलं गुरं ढोरं सर्व सहित आम्ही येऊन इथे कलेक्टर ऑफिसच्या इथे आतमध्ये बसू। अलिबाग तालुक्यातील खानाव नजीक खालची वेलटवाडी येथे कित्येक वर्ष आदिवासी बांधव वास्तव करीत आहेत। इथे आदिवासी बांधवांची लोकवस्ती असून सदरची जागा वनविभागाची आहे। वनहक्क दावे देखील केले आहेत, ते दावे मंजूर देखील झाले आहेत। जागा आमच्या ताब्यात आहे, मात्र त्यावर आमची मालकी नाही। सदरच्या जागा आमच्याच नावावर करा, सातबारे आमच्या नावावर करा, अशी जोरदार मागणी करीत आदिवासी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला जो न्याय हक्क दिला, त्यामुळेच आज आम्ही या जमिनीवर घरे बांधून आहोत आणि आमचा हा हक्क कोणी हिरावून घेऊ शकत नाही, असा इशारा आदिवासी बांधवांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे। बाबासाहेबांच्या नेतृत्वामुळे चिरनेर सत्याग्रह झाला। इंग्रजांविरुद्ध लढण्यामध्ये आदिवासी अग्रेसर होता, मात्र आज त्याच लढाऊ आदिवासी बांधवांची फरफट सुरू आहे। असा जोरदार हल्लाही आदिवासींनी केला आहे। 1 मे महाराष्ट्र दिनापासून हे आंदोलन आदिवासी बांधवांनी सुरू केले असून रायगडचा आदिवासी आता जागा झाला आहे। जर की आज आमची जी खालची वेलटवाडी आहे, आज कितीक वर्ष त्या जागेवर वास्तव्य करून आहोत, परंतु आज परिस्थिती अशी झालेली आहे की जो आज आमची आदिवासी वाडी वसलेली आहे तिथे त्या वाडीची वस्तुस्थिती अशी आहे की ती जी जागा आहे ही म्हणतात की फॉरेस्टची जागा आहे। ठीक आहे, फॉरेस्टची जागा, परंतु आम्ही ते वन हक्क दावं जे घराखालचे दाव्याचं ते सुद्धा आम्ही प्रस्ताव केलेले आहेत। पूर्ण जे सर्व घरं आहेत त्यांचे प्रस्ताव केलेले आहेत, परंतु शासन म्हणतो आहे की हे प्रत्येक वेळा नामंजूर होतं। नामंजूर कारण ती वास्तव्य जो आहे, शासन काय म्हणतो आहे 2005 व नंतर सुधारित 2012 असा जो कायदा काढलेला वन हक्क दाव्याचा कायदा, परंतु त्याच्या अगोदरपासून आम्ही गेल्या 2000 पूर्वीपासून तिथे वास्तव्य करून आमचा हा सर्व आदिवासी बांधव तिथे आहे। परंतु वस्तुस्थिती असं आहे की जे दावे केलेत आजोपर्यंत ते दावेसुद्धा मंजूर होत नाहीत आणि त्याचे आणि जी शासनाचे काही योजना आहेत, मग उदाहरणार्थ घरकुल योजना असेल, काय असे विविध योजना आहेत, त्या योजनासुद्धा मंजूर होत नाही। मग ती जागा आमच्या ताब्यात आहेत, पण ते जागेवर वास्तव्य करून आमचा उपयोग काय जर ती जागाच आमच्या नावे नसेल तर? कारण पूर्ण वंचित राहावे लागते तिथे की घरकुल योजना ही महत्त्वाची आज आहे की तेवढंच एक शासन आपल्याला घरकुल योजना देतो आणि त्याचा लाभ मिळतो। तर असं जर नसेल तर मग उपोषण हे सुद्धा आम्ही बरेच वेळा आम्ही असा पर्याय निवडले, पण त्याच वेळा आम्हाला मध्यस्थी कोणतरी येऊन सांगतात की उपोषण आपलं थांबवा आणि आपला हा बांधव येऊन मिटिंगला बसा, तिथे कोण अधिकारी येतील ते सर्वे करतील, येतात त्यातपुरते येतात आणि परत अगदी वर्षभर काही त्याचं थांग पत्ताच नाही। तर आम्हाला नाईलाज असतो, आम्ही ज्या वेळेला 25 तारखेला इथे आलो आणि 25 तारखेला आम्ही एक निवेदन दिलं की आम्हाला एक तातडीची मिटिंग मिळावी, त्याच्यात आपण हे सर्व मुद्दे मांडू, तर त्यावेळेला त्यांनी आम्हाला ते पत्राचं अगदी काही गांभीर्य घेतलं नाही आणि आम्हाला कळवलंसुद्धा नाही। आणि त्याच वेळा आम्ही एक उल्लेख केलेला होता की जर आम्हाला एक मीटिंगची तारीख मिळत नसेल तर 1 तारखेला आम्ही सर्व बायका मुलांसहित अमरणला उपोषण इथे आम्ही बसू आणि त्याला सर्वस्वी जिम्मेदारी सर्व आपले अधिकारी असतील। कारण जर ती जागाच आमची नाही तर शेवटी नाईलाज असतो, आम्हाला हा पर्याय निवडावा लागला आहे। आमची पुढची भूमिका असे असेल तर आम्हाला न्याय मिळाला नाही तर याची पुढची भूमिका जी असेल ते सर्व आमची बायका मुलं गुरं ढोरं सर्व सहित आम्ही येऊन इथे कलेक्टर ऑफिसच्या इथे आतमध्ये बसू आणि त्याला हे सर्व जिम्मेदारी ही वरिष्ठ जे अधिकारी आहे यांची असेल। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।